लाडकी बहिणींना लाडक्या ताईला 2100 रुपये हप्ता वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला 2100 रुपये हप्ता भेटणार आहे याच्याबद्दलची एक मोठी बातमी समोर आली। आताची सर्वात ब्रेकिंग न्यूज, आताची सर्वात मोठी ही बातमी असणार आहे। 2100 रुपये हप्ता या ठिकाणी वाटप होणार आहे। तर कोणत्या सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे। आणि सगळ्या बघा लाडक्या ताईंना आतुरता लागलेली आहे, सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे। सर आम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता पण अजून भेटलेला नाहीये, मग 14वा हप्ता आम्हाला कधी भेटणार आहे, 15वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, याच्याबद्दल काही जीआर आलेले आहे का, याच्याबद्दल काही माहिती आलेली आहे का, याच्याबद्दल सगळे लाडक्या ताई या ठिकाणी विचारणा करत आहेत। त्याच्याबद्दलची एक मोठी बातमी समोर आली आहे। तर लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। सर्वांना 2100 रुपये हवेत का पट 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 सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कारण की बघा सरकारने या ठिकाणी एक मोठं वचन दिलं होतं। ज्यावेळेस निवडणुका लागल्या होत्या, निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी सरकारने सांगितलं होतं की जर आमचं सरकार या ठिकाणी आलं तर आम्ही या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी 1500 रुपयाहून 2100 रुपये हप्ता करणार आहे। त्याच्याबद्दल एक मोठी या ठिकाणी बातमी समोर आली आहे। तर कोणत्या सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सर्व लाडक्या ताईंनी आपलं नाव, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत पट 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 सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। चला आता व्हिडिओला सुरुवात करत आहे। 14वा हप्ता वाटप कधी होणार आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे। तर 2100 रुपये हप्ता कोणत्या सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय ते तुम्हाला मी दाखवणार आहे। त्याचबरोबर कोणत्या महिलांना या ठिकाणी हप्ता मिळणार नाहीये ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। चला तर या ठिकाणी टाइम्स नाव मराठीची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे। टाइम्स नाव मराठीची बातमी आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता डेट बघा 29 ऑगस्ट 2025 म्हणजे आजची लेटेस्ट बातमी आहे। दुपारची 3:30-4 वाजताची ही बातमी असणार आहे। तर लाडक्या ताईंनो एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। काय बातमी तुम्ही स्वतः या ठिकाणी बघू शकता। टाइम्स नाव मराठीची बातमी आहे। लाडक्या सप्टेंबर पासून 2100 रुपये मिळणार। बघा परत वाचा, या ठिकाणी नीट व्यवस्थित वाचायचं। माझ्यावर जर विश्वास बसत असेल तुम्हाला तर टाइम्स नाव मराठीची ही बातमी आहे। मोठा न्यूजपेपर आहे, टीव्ही चॅनल पण आहे त्यांचं, तर सगळीकडे ही बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्यापासून 2100 रुपये मिळणार। कोणाला मिळणार लाभ आणि कोणी केली घोषणा या ठिकाणी याच्याबद्दलची संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी आलेली आहे। तर लाडक्या ताईंनो बघा या ठिकाणी सरकारने मोठे निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे। अगोदर त्यांना पण 1500 रुपये भेटत होते, आता 2100 रुपये त्यांना भेटत आहेत। तर 2100 रुपये आपल्या सगळ्याला पण भेटणार आहेत लाडके जणो। तर नेमकी गोष्ट आहे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। बघा लाडके जणो 2100 रुपये हप्ता वाटपाची ही महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय ठरलेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येतो। तर याच्यामध्ये टाइम्स नाव मराठीने आता काय बातमी दिली आपण या ठिकाणी बघूया। महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे 2024 पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली। या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ देण्यात येतो। हा लाभ पात्र महिलांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होतो। मध्य प्रदेशातील लाडली बहीण योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सुरू केलेली लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय ठरलेली आहे। याच योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीमध्ये महाविजय बोलले जात आहे। म्हणजे आपल्या या लाडक्या बहीण योजना सुरुवात कशी झाली होती, मध्य प्रदेशमध्ये सुरुवात झाली होती आणि त्यांच्या धर्तीवरच आपल्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पण लाडकी बहीण योजना आली आणि या योजनेमुळे सरकारला मोठा फायदा झाला आणि या ठिकाणी निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळवण्यासाठी मोठा फायदा झालेला आहे। सगळ्याला माहिती आहे लाडक्या बहिणींनो, आपल्या सगळ्या लाडक्या बहिणीमुळे हा सरकारला फायदा झालेला आहे। तर या ठिकाणी बघू शकतात लाडक्या बहिणींनो एक महत्त्वाची बातमी समोर आली टाइम्स नाव इंडियाची। ती काय आहे बघा, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेप्रमाणेच आता हरियाणा सरकारने सुद्धा महिलांसाठी योजनेची घोषणा केलेली आहे। या योजनेचे नाव दीनदयाल लाडलो लक्ष्मी योजना असे आहे। या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा 2100 रुपयाचा हप्ता लाभ दिला जाणार आहे। 25 सप्टेंबर 2025 रोजी ही योजना सुरू होणार आहे। बघा लाडक्या ताईंनो 2100 रुपये हप्ता डायरेक्ट या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। कुठं आहे, हरियाणामध्ये। बघा लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, जसं महाराष्ट्रामध्ये जसं का लाडक्या बहिणीला 1500 रुपये भेटतात आणि सरकारने या ठिकाणी 2100 ची घोषणा केली होती, तर त्या ठिकाणी हरियाणामध्ये पण बघा अशा स्वरूपाची लाडकी बहीण योजना चालू होती आणि त्यांनी 2100 रुपये आता या ठिकाणी 25 सप्टेंबर पासून करायला सुरुवात केलेली आहे। तर आपल्या महाराष्ट्रात देखील सरकारने या ठिकाणी 2100 रुपये करावेत असं सगळ्या लाडक्या ताईला वाटतंय का?
कारण की बघा ज्या राज्यामध्ये मध्य प्रदेश असेल, हरियाणा असेल, अशा राज्यामध्ये लाडकी बहीण योजना चालू झाली आणि त्यांनी हळूहळू टप्प्याटप्प्याने पैसे वाढवत गेले. आता 2100 रुपये पण ते करणार आहेत. मग आपल्या सरकारने पण, महाराष्ट्र सरकारने देखील 2100 रुपये करावेत का? एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं लाडके बहिणींनो. कारण की जर आपण सगळ्यांनी मागणी करत राहिलो तरच आपल्याला 2100 रुपये भेटणार आहेत. नसतं जर आपण मागणी करत नाही राहिलो तर आपल्याला काही भेटणार नाही. त्याच्यामुळे लाडके बहिणींनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता राहिला प्रश्न, ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही, त्या ताईंची पडताळणी सुरू झाली आहे. मोठ्या स्वरूपात सुरू झालेली आहे. तुम्हाला मी सकाळी देखील फोटो सहित दाखवलं होतं की अंगणवाडी सेविका त्यांच्या घरोघरी जाऊन या ठिकाणी त्यांचे फॉर्मवर सगळ्या गोष्टी घेत आहेत आणि तुमची या ठिकाणी तपासणी करत आहेत. बऱ्याच जिल्ह्यामध्ये चालू झालेलं आहे. बऱ्याच जिल्ह्यामध्ये अजून लाडक्या बहिणीला माहीत नाहीये. तर बऱ्याच तुमच्या घरी कुणी आलं होतं का? मला एकदा कमेंट बॉक्सवर सांगायचं आहे की तुमच्या घरी कुणी अंगणवाडी सेविका आल्या होत्या का? अंगणवाडी सेविका येऊन तुमच्या घरी त्यांनी काय काय प्रश्न विचारले कमेंट बॉक्समध्ये मला पटपट सर्वांनी सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या ताईंना 13वा हप्ता भेटलेला आहे, 100% सांगतो, डीबीटी जर तुमचं ऍक्टिव्ह असेल, डीबीटी म्हणजे काय, बँकेची केवायसी जर झालेली असेल, 100% तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. 14वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. आणि तुम्ही म्हणता सर की सर मग कधी भेटणार आहे? कधी भेटणार आहे तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, जास्तीत जास्त 8 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला वाट बघावं लागणार आहे. आणि येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला पहिला जीआर आलेला पण दिसेल. काळजी करायची गरज नाहीये. फक्त आता सणासुदीचा वेळ असल्यामुळे बऱ्याच या ठिकाणी जे मंत्री मंडळ असतं किंवा जे सरकारी कार्यालय असतं त्या या ठिकाणी सुट्ट्या असल्यामुळे या ठिकाणी जीआर वगैरे निघायला वेळ लागतो. त्याच्यामुळे फक्त आता एक 3 ते 4 दिवस तुम्हाला वाट बघायचे. जीआर येणार आहे. जीआर आल्यानंतर तुम्हाला वितरण या ठिकाणी हळूहळू या ठिकाणी सुरू होण्याचे दिनांक पण पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. आणि लाडक्या बहिणींनो एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही. तर तुमच्या सर्वांचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का? पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि डीबीटी आणि केवायसी म्हणजे लाडकी बहीण योजनेची केवायसी वेगळी आणि बँकेची केवायसी वेगळी, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. बऱ्याच लाडक्या ताईंना हे कळत नाही की केवायसी म्हणजे दोन्ही एकच आहे का? नाही, दोन्ही वेगवेगळ्या केवायसी आहेत. त्याच्यामुळे बँकेची केवायसी म्हणजे डीबीटी तुम्हाला करून घ्यायचंय. आणि लाडक्या बहीण योजनेची केवायसी अजून सुरुवात झालेली नाही. त्याच्यामुळे कोणत्याच लिंकवर क्लिक करायचं नाही. किंवा कोणी जर म्हणलं असेल की ही लिंकवर क्लिक कर, तुला लाडक्या बहिणीचे हप्ते चालू करून देतो, असं काही करायचं नाहीये. कारण की असे फ्रॉड बऱ्याच ठिकाणी होत आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी सतर्क राहायचंय आणि कोणाला ओटीपी वगैरे शेअर करायचा नाही. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या ताईंच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त या ठिकाणी काय आहेत लाडक्या बहिणी आहेत, तर त्या लाडक्या बहिणींना एक प्रॉब्लेम हे या ठिकाणी होणार आहे. तो म्हणजे पात्रतेमध्ये एक आट टाकली होती त्यांनी की 2 पेक्षा जास्त जर लाडक्या ताई घरामध्ये असतील त्यांना हप्ता भेटणार नाही. पण सरकारकडे आपली सगळ्यांची विनंती असणार आहे की असं जर गरीब काय कोणीताई असतील ज्यांच्या घरामध्ये सगळ्या गरीब लाडक्या ताई असतील किंवा त्यांचं घर या ठिकाणी 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचं असेल तर त्या सगळ्या लाडक्या ताईंना म्हणजे घरातल्या सगळ्या लाडक्या ताईंना पैसे मिळावेत अशी आपण सरकारकडे या ठिकाणी विनंती करत आहोत. आणि जर आता बघा बऱ्याच ताईमध्ये असेल की सर ते 4 चाकी वाहनाची तपासणीचं काय झालं, बऱ्याच ताईमध्ये असेल की सर ते इन्कम टॅक्स वाल्यांचं काय झालं, ते त्याचं बघा दोन्ही पण पडताळण्या चालू आहेत पण त्याच्यावर अजून एवढा फोकस दिलेला नाहीये. 4 चाकीची तपासणी या ठिकाणी हळूहळू खूप हळू पद्धतीने चालू आहे. आणि इन्कम टॅक्सची तुमच्या घरी येण्याची गरज नाहीये. डायरेक्ट वरच्यावर कॉम्प्युटरवर त्यांना डेटा भेटणार आहे, तुमची तपासणी होणार. त्याच्यामध्ये त्या चेकिंगची गरज तुम्हाला पडणार नाही. तर लाडक्या बहिणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आता ही जी पडताळणी चालू असणार आहे ती म्हणजे घरोघरी येऊन तुमची घरामध्ये किती लाभार्थी आहेत ती तपासणी चालू आहे. तर लवकरात लवकर सर्वांनी तपासणी करून घ्यायचे, सहकार्य करायचे म्हणजे तुम्हालाच या ठिकाणी लवकरात लवकर तुम्हाला हप्ते भेटणार. त्याच्यामुळे आणि ज्या ज्या लाडक्या ताईंच्या घरामध्ये 1 पेक्षा जास्त लाडक्या ताई असतील त्यांनी आपल्या घरामधल्या कोणत्या लाडक्या ताईंचा अर्ज कमी करायचा ते तुम्ही स्वतः ठरवायचं आहे आणि ते लवकरात लवकर करून घ्यायचं. इथेच थांबतो. कमेंट बॉक्समध्ये काही अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये विचारायचं, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि छान तुम्हाला माहिती दिली त्याच्यामुळे लाईक करायचं सर्वांनी. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.